न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्लॅटिनम हॉस्पिटलच्या वतीने कोलकाता येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। काही दिवसांपूर्वी कलकत्ता या शहरात महिला डॉक्टरवर अमानुषपणे बलात्कार करत हत्या करण्यात आली होती। याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात अनेक शहरातील हॉस्पिटल्स डॉक्टर यांच्याकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। We want justice. 1 2 3 4 नहीं सहेंगे अत्याचार। 1 2 3 4 नहीं सहेंगे अत्याचार। We want justice. We want justice. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या प्लॅटिनम हॉस्पिटल यांच्या वतीने डॉक्टर्स व स्टाफकडून आज तीव्र निषेध व्यक्त केला गेला आहे। आरोपींना फाशी द्या अन्यथा आंदोलन चालूच ठेवू असे नाशिक शहरातील डॉक्टरांनी यावेळी सांगितले आहे। महिलांवर अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही, त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। आज सकाळी प्लॅटिनम हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून निषेध व्यक्त केला गेला। या निषेधवेळी प्लॅटिनम हॉस्पिटलमधील संपूर्ण स्टाफ व डॉक्टर्स यांच्याकडून घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला गेला। या निषेधार्थ हॉस्पिटलमधील कामकाज बंद ठेवण्यात आले होते। यावेळी डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर तुषार कानवडे, डॉक्टर गौरव हिरण, प्रितेश कोठारी, कविता चोरडिया, डॉक्टर सचिन देवरे, डॉक्टर गणेश आहेर, डॉक्टर प्रसाद अंधारे, हॉस्पिटलमधील महिला तसेच स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी डॉक्टर अभिलाषा बरंडे प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये इथे मी काम करते। जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे 9 तारखेला कोलकातामध्ये डॉक्टर मोमिता यांच्यावर खूप क्रूरपणे बलात्कार केला व त्यांची हत्या केली गेली। आज भारतामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य असं आपण बोलतो, पण कुठे गेलं स्वातंत्र्य? एकाकडे आपण स्वातंत्र्य देतो आणि एकाकडे असे हाल चालू आहे। आज इतके उच्च शिक्षित महिलांवर जर ही अवस्था आहे तर ग्रामीणमधल्या महिलांना काय करायचे? मी पूर्ण प्लॅटिनम हॉस्पिटलतर्फे एवढीच मागणी करते प्रशासनाला की यांना आता म्हणणं लवकरात लवकर शिक्षा केली पाहिजे, ज्याने पूर्ण भारतामधल्या स्त्रियांना एक संरक्षण सारखं जाणीव होईल। मी फक्त 1-2 छोट्या शब्दात सांगेल। आज जर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असते त्यांनी एक गाव 2 तुकडे करून न्याय दिला असता। जय जिजाऊ जय शिवराय। नाव डॉक्टर ओंकार खेमनर, प्लॅटिनम हॉस्पिटल इथे कार्यरत आहे। जो कलकत्तामध्ये प्रकार झालेला आहे, पीडित मोनिकावर जो अत्याचार झालेला आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे। नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे। CBIची चौकशी झाली पाहिजे। डॉक्टर जे हॉस्पिटलमध्ये काम करतात ते हॉस्पिटल त्यांचं एक घरच आहे। जर घरात मुलीवर अत्याचार होत असेल तर त्यांना फाशीची शिक्षा झालेली पाहिजे। We want justice. नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे। भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला आपण नेहमी देवीचं रूप मानतो आणि ह्याच जर स्त्री या भारतीय संस्कृतीमध्ये जर सुखरूप नसेल तर त्या संस्कृतीवरती नेहमी प्रश्नचिन्ह आपल्या उपस्थित करण्याची आज वेळ आली आहे। आपण या देवाला डॉक्टरला नेहमी देवाचं दुसरं रूप मानतो, परंतु आज हा देवाचं दुसरं रूप आज या अशा एक विचित्र घटनेमुळे आपल्याला नेहमी याच्यावरती बोलण्यावरती आणि याच्यावरती संरक्षणावरती नेहमी गदा येते। अशा या ठिकाणी आम्ही या झालेल्या कोलकात्याच्या या प्रसंगाचा निषेध करतो। प्लॅटिनम हॉस्पिटलमार्फत आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। वी वॉन्ट जस्टिस।